नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या सामान्य अध्ययन 1 म्हणजे च्या पेपर 1चा कृषी हा घटक अभ्यासणार आहोत. तुम्ही सर्वजण फ्रेशर असाल, काही जण जुने विद्यार्थी असतील, तर सर्वांसाठी GS 1मध्ये आपल्याला हिस्ट्री सर्वांनाच आवडतो, जिओग्राफीसुद्धा सर्वांना बऱ्यापैकी लोकांना जमतो. मात्र कृषी हा घटक असा असतो की जो आपण प्रिलिमसाठी वाचलेला नसतो, आपल्याला मेनसाठी त्याची स्पेशल तयारी करावी लागते. दरवर्षी जवळपास 25 ते 30 मार्कांना, म्हणजे जर तुम्ही 2013चा पेपर सोडलात तर दरवर्षी 116 ते 145 हे जवळपास 25 ते 30 प्रश्न आपल्या कृषी या घटकावर दरवर्षी जात आहेत. तर त्याचा जर आपण पूर्ण जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येईल काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन विचारले जातात. काही महत्त्वाचे घटक असे आहेत की ते सिलेबसला मेन्शन आहेत, जसं की 2014पासून सलग पुढची 19पर्यंत दरवर्षी एक संस्था आयोगाने विचारलेली आहे. त्यामुळे असा घटक जो सिलेबसमध्ये मेन्शन नाही पण आयोगाला त्याच्यावर प्रश्न विचारण्याची सवय आहे, किंवा आयोग असे बरेच घटक होते की पहिल्या जुन्या सिलेबसमध्ये आपल्याला बरेच घटक मेन्शन नव्हते किंवा ते बिटवीन द लाईन्स असे होते, त्याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला. आपल्याला ते सर्व अभ्यासाचं आहे. हा घटक कसा आहे तर योग्य अभ्यास केला, योग्य नियोजन केलं आणि योग्य रिव्हिजन केल्या तर तुम्हाला चांगले गुण मिळू शकतो. चांगले गुण कशासाठी महत्त्वाचे आहेत? बाकीच्या विषयांना सर्वांना मार्क पडतील या विषयावर, किंवा जसं बायोटेक वगैरे सारखे विषय आहेत त्याच्यावर जर तुम्ही फोकस केलं तर तुमचा जो रँक आहे याच्यामध्ये तो पुश होण्यास तुम्हाला मदत होईल. एक मार्काने तुम्ही DC होणार, DYSP होणार, तहसीलदार होणार की SC होणार हे सगळं ठरत असतं. त्यामुळे रँक पुश करण्यासाठी हा घटक तुम्हाला फायदा देऊ शकतो. बरं, याच्यासाठी खूप सारा अभ्यास करायचा आहे का तर मुळीच नाही. स्टेट बोर्डचे 11-12ची पुस्तकं, एक रेफरन्स बुक, क्वेश्चनची प्रॅक्टिस आणि रिव्हिजन्स या गोष्टीवर तुम्ही याच्यावर मास्टर होऊ शकता. रँक पुश करताना यामध्ये आपल्याला काही घटक जसे दरवर्षी विचारले जातात, हे घटक जरी केले तरी तुम्हाला एक बेसिक अभ्यास याच्यामध्ये कवर होऊन जातो. तर जसे काही घटक दरवर्षी विचारले जातात, जसं पर्यावरण नीती तत्वे किंवा परिसंस्था आणि ऊर्जा प्रवाह याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. हा घटक आपण प्रिलिम्सला एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा अभ्यासलेला असतो. आयोगाने यावर्षी सिलेबसमध्ये आपल्याला नवीन मुद्द्यात सुटसुटीत करून दिलेला आहे. पुढं मृदेचे गुणधर्म असतील, सेंद्रिय आणि शाश्वत शेतीसारखा विषय आहे ज्याच्यावर आयोगाने हे जरी जोड्या बहिणी वाटत असल्या तरी सेंद्रिय शेती वेगळे, शाश्वत शेती वेगळे. पुढं पर्यावरण नीती तत्वे, जागतिक तापमान वाढ याच्यावर आयोगाने ग्रीन हाऊस गॅस कोणते, ग्रीन हाऊस गॅसची इफिशियन्सी किती असते याच्यावर आयोग जाऊ शकतो. आणि हा घटक असा की याच्यावर कन्सेप्टवर प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही जर फॅक्ट्स लक्षात ठेवल्या आणि काही गोष्टींच्या कन्सेप्ट लक्षात ठेवल्या तर तुम्ही चांगला स्कोर करू शकता. जसं मृदा निर्मितीचे घटक आहेत, यातले जैविक घटक कोणते, अजैविक घटक कोणते, यातले सक्रिय घटक कोणते, निष्क्रिय घटक कोणते, ह्याच गोष्टीवर आयोगानं आतापर्यंत 2 वेळा प्रश्न विचारला आहे. सक्रिय घटक कोणते, निष्क्रिय घटक कोणते. जसं की जे घटक स्वतःहून ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात ते सक्रिय घटक, जे घटक ॲक्टिव्हली स्वतःहून पार्टिसिपेट करत नाही ते निष्क्रिय घटक. किंवा मनुष्य असेल, वनस्पती असेल, ह्या गोष्टी जैविक, किंवा बाकी जे पॅरेंट मटेरियल असतील, वेळ, टाईम, ह्या गोष्टी सगळ्या अजैविकमध्ये येतील. पुढचा महत्त्वाचा आहे मृदेचे गुणधर्म, भौतिक, रासायनिक आणि जैविक. जो आपला दुसरा मुद्दा आहे मृदा, यात सर्वात जास्त प्रश्न कोणत्या घटकावर असतील तर यावर आहेत. मृदेचे भौतिक गुणधर्म कोणते, म्हणजे मृदेमध्ये किती प्रमाणात पोरोसिटी आहे, म्हणजे त्यात हवेची पोकळी किती आहे, त्याच्यामध्ये चिकणमातीचं काय काय गुणधर्म आहेत, सिल्टचे म्हणजे पोयटा मातीचे काय गुणधर्म आहेत, वालुकामय मातीचे काय गुणधर्म आहेत ते असतील. रासायनिक प्रॉपर्टीजमध्ये, रासायनिक गुणधर्मांमध्ये मृदेचा pH किती आहे किंवा मृदेमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात हे सगळं आहे. आणि जैविकमध्ये जैविक घटकांचा मृदेच्या गुणधर्मांवर काय परिणाम होतो, जसं की ह्युमस तयार होणं आहे, ऑर्गॅनिक मॅटर तयार होणं आहे, ह्या घटकांचा मृदेवर काय परिणाम होतो, त्याच्या गुणधर्मांवर काय परिणाम होतो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे अन्नद्रव्य आणि त्यांच्या कमतरता. 1-2 वर्षापूर्वी आपल्याला झिंक डेफिशियन्सीवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे अन्नद्रव्य, त्यांच्या कमतरता, किंवा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोणत्या पिकामध्ये कोणत्या प्रकारचं, म्हणजे काही अन्नद्रव्य असे आहेत की XYZ पिकाला जर ते अन्नद्रव्य मिळालं नाही तर त्याला एक रोग होतो. अशी पीक, त्या अन्नद्रव्य आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारा रोग हे सुद्धा आपण अभ्यासणार आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मृदेची धूप आणि प्रतिबंध. मृदेची धूप आणि प्रतिबंध या घटकावर याच्या आधी सुद्धा आपण पर्यावरणामध्ये सुद्धा थोडंफार अभ्यासलेलं असं, पण यात महत्त्वाचं मृदेच्या धुपेचे कोणते कोणते प्रकार आहेत, म्हणजे गली इरोजन म्हणजे काय, शीट इरोजन म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहे. त्याच्याबरोबर प्रतिबंधामध्ये काही मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक उपाय आहेत, जसं की बेंच टेरेस तयार करणे, चर खणणे, सोबत काही ॲग्रोनॉमिकल म्हणजे कृषीविद्याविषयक, जसं की स्ट्रीप क्रॉपिंग करणे किंवा उतारावरची शेती करणे, असे वेगवेगळे प्रतिबंधाचे उपाय आहेत.
पुढं कोरडवाहू आणि पावसावलंबी शेती हा सुद्धा आयोगाचा आवडता टॉपिक आहे. याच्यावर पावसावलंबी आणि कोरडवाहूमध्ये पाणी कुठल्या परिस्थितीमध्ये जास्त अवेलेबल असतं किंवा त्याच्यामध्ये पर्जन्याचं हे किती आहे, पर्जन्य कुठल्या शेतीमध्ये किती असतं, कोरडवाहूमध्ये किती असतं आणि पावसावलंबीमध्ये किती असतं, किंवा त्याच्यासाठी पीक घेण्यासाठी आपल्याला उपलब्ध दिवस किती आहेत, हे सर्व आपण कोरडवाहू आणि पावसावलंबी शेतीमध्ये पाहणार आहोत. पुढं जलसंधारणाच्या पद्धती, वॉटरशेड मॅनेजमेंट करणं असेल, पाणी साठवण्यासाठी किंवा इन सिटू मेथड, एक्स सिटू मेथड कोणते आहेत, पाणी वाया जाऊ नये यासाठी कोणत्या कोणत्या मेथड करायचे आहेत, हे सगळं आपण जलसंधारण पद्धतीमध्ये अभ्यासणार आहोत. प्रकाश संश्लेषण, लांब आणि कमी दिनमानाची पिके, हे दोन्ही घटक वनस्पतीच्या फिजिओग्राफी त्याच्याशी संबंधित आहेत, जे आपण जर कोण सायन्स बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांनी हे 12वीच्या बायोलॉजीमध्ये अभ्यासले असेल. तर प्रकाश संश्लेषणामध्ये म्हणजे जसं फोटोसिंथेसिसमध्ये कोणते कोणते घटक आहेत हे फिजिओलॉजीचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि लांब व कमी दिनमानाची पिके, जसं मृदा हा महत्त्वाचा घटक आहे तसंच आयोगाचा आवडता घटक आहे लांब व कमी दिनमानाची पिके. याच्यावर आयोग विचारतो लांब दिनमान म्हणजे काय, कमी दिनमान म्हणजे काय, दिनमानामध्ये दिवसामध्ये किती वेळ असतो आणि हे शक्यतो कधी हा काळ पाहता येतो. पुढं हवामानशास्त्रीय उपकरणे, आयोगानं मागच्याच वर्षी आता ॲनोमीटरवर प्रश्न विचारला 2019ला, त्यामुळे हवामानशास्त्रीय उपकरणे, याच्या आधी विंडवेनवर प्रश्न विचारला आहे. म्हणजे कोणतं उपकरण कशाला वापरतात, फक्त एक लिस्ट करायची उपकरण त्याचा वापर पाठांतर केलं की हा घटक आपला कव्हर होतो. सिंचन आणि सिंचन पद्धती, मग सिंचन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या कोणत्या पद्धती आहेत, ठिबक असेल किंवा तुषार सिंचन असेल, ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन. याच्यावर आयोगाने आतापर्यंत 5 ते 6 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे सिंचन आणि सिंचन पद्धतीसोबत त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गुणवत्ता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे क्षारयुक्त पाणी कोणतं, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला आहेत. क्षार सहनशील पिकं कोणती, म्हणजे कोणती पिकं क्षारयुक्त पाण्याला सहन करू शकतात आणि वाढू शकतात, आणि कोणती पिकं क्षारयुक्त पाण्याला सहन करू शकत नाहीत आणि किती मर्यादेपर्यंत सहन करू शकतात, हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. पुढे पीक आणि पीक पद्धती, कोणती कोणती पिकं कोणत्या प्रकारे घेतली जातात, इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे काय, पीक पद्धती कोणत्या, मोनोकल्चर म्हणजे काय, हे सगळं आपण पीक आणि पीक पद्धतीमध्ये अभ्यासणार आहोत. आणि महत्त्वाच्या कृषीविषयक संस्था, जसं आपण पहिल्यांदा म्हटलं आयोगानं 14 पासून 19 पर्यंत पॅटर्न असा ठेवला की दरवर्षी एक संस्था विचारली, जसं इक्रेसॅट विचारले किंवा क्रीडा विचारले, ICAR मागच्या वर्षी विचारले. त्यामुळे महत्त्वाच्या संस्था आपण एक लिस्ट करून ते सर्व अभ्यासणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जुना सिलेबस आणि नवीन सिलेबस जर तुम्ही कम्पेअर केला तर यामध्ये तुम्हाला काही नवीन घटक दिसतील, जसं की जमिनीचा उभा छेद. आयोगानं याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे, पण यावेळी स्पेशल आयोगानं जमिनीचा उभा छेद हा शब्द मेन्शन केला आहे. काटेकोर शेती असेल म्हणजे प्रिसिजन फार्मिंग वगैरे, हे सर्व आयोगानं आता मेन्शन केले. रेड्डी सरांच्या पुस्तकामध्ये हे चांगले, त्यामुळे हे आपण अभ्यासायला पाहिजे. तर अभ्यास करताना सर्वात पहिल्यांदा काय करावं लागलं आपल्याला, जर तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडं सगळ्यात पहिल्यांदा आपला अभ्यासक्रम असला पाहिजे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जुने क्वेश्चन पेपर तुमच्याजवळ असले पाहिजे. जुने क्वेश्चन पेपर आणि आपला अभ्यासक्रम, ह्या 2 गोष्टी असल्याशिवाय तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताच कामा नये. तुमच्याकडे 2012 पासून 2019 पर्यंत सगळे जे काही आपले क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर असले पाहिजेत आणि त्यांचं तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. जसं दरवर्षी कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न पडले, जसं की परिसंस्था आणि ऊर्जा प्रवाह या घटकावर 2013ला 3 प्रश्न आहेत, 2018ला सुद्धा 3 प्रश्न आहेत, काही वर्षी प्रश्न विचारले नाहीत. ज्यावेळी तुम्ही हे पेपरचं ॲनालिसिस कराल त्यावेळी तुम्हाला समजेल की कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकला महत्त्व दिलं गेलं. जसं काही टॉपिक महत्त्वाचे आहेत, जसं जमिनीचे रासायनिक भौतिक आणि जैविक गुणधर्म, याच्यावर सरासरी दरवर्षी 3-4 प्रश्न आहेत 2 वर्ष सोडले तर. त्यामुळं हे सुद्धा अभ्यासणं महत्त्वाचं आहे. याच्यामधून तुम्हाला काय समजेल, कोणत्या घटकाला अधिक महत्त्व द्यायचं, कोणत्या घटकाला कमी महत्त्व द्यायचं, हे तुम्हाला जर तुम्ही ॲनालिसिस केलं नाही, जुने क्वेश्चन पेपर बघितले नाहीत, तर तुमचा जो काही अभ्यास करणार त्याला योग्य दिशा मिळणार नाही. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला इथं काय ज्ञान मिळवायचं नाही, आपल्याला काय करायचं, आपल्याला पोस्ट घेऊन जायचं आहे. याच्यासाठी आपण मुद्देसूद अभ्यास करायचा जर असेल तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक घटक अभ्यासला पाहिजे. जसं की हे बघा, जमिनीची धूप आणि धूप प्रतिबंध, याच्यावर दरवर्षी प्रश्न आहे. एका वर्षी 4 आहेत, एका वर्षी 1 आहे, काही वर्षी 3, 2 असे प्रश्न दरवर्षी. मृदेची धूप आणि धूप प्रतिबंध, याच्यामध्ये मृदेच्या धुपेचे प्रकार आणि त्याला धूप थांबवण्यासाठी करायचे उपाय, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. ज्याप्रमाणे हे ॲनालिसिस आहे 2012-13ला 3 प्रश्न, ज्यावेळी तुम्ही ॲनालिसिस कराल त्यावेळी ह्या मुद्द्यांवर 2012ला किती नंबरचा प्रश्न आहे हे तुम्ही लिहून काढलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2012ला 13 नंबरचा प्रश्न आहे, 30 नंबरचा प्रश्न आहे, असं 13ला 13 नंबरचा प्रश्न आहे, 30 नंबरचा प्रश्न आहे, त्याप्रमाणे 14ला 116 नंबर आहे,
131 नंबर आहे, हे नंबर तुम्ही तिथे लिहून ठेवले पाहिजे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल, ज्यावेळी तुम्ही कार्बन क्रेडिट अभ्यासाला घ्याल, त्यावेळी तुमच्याकडे हा डाटा असेल की मला 2012चा 140वा नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. मी तो डायरेक्ट प्रश्न बघेल, आयोगानं काय विचारलं आहे, 2013ला कार्बन क्रेडिटवर कोणता प्रश्न आहे, 14ला कार्बन क्रेडिटवर कोणता प्रश्न आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करायला जाल, त्यावेळी तुमच्याकडे रेडीमेड डाटा असेल की तुम्हाला कशावर किती लक्ष केंद्रित करायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही किती डीप जायचं आहे, कोणत्या टॉपिकमध्ये किती डीप जायचं, हे सुद्धा तुम्हाला हे ॲनालिसिस तुम्ही स्वतः केलेलं ॲनालिसिस. आता आपण जे हे तुम्हाला इथे दिलं, याच्यामध्ये फक्त तुम्हाला आयडिया दिली की कोणत्या वर्षी किती प्रश्न आहेत. जसं की पर्यावरण नीतितत्वे आणि ग्लोबल वॉर्मिंग ह्या घटकावर 2013ला 7 प्रश्न आहेत, 2019ला सुद्धा 7 प्रश्न आहेत, 2018ला 5 प्रश्न आहेत, 2014-15ला प्रत्येकी 4 प्रश्न आहेत. म्हणजे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. तुम्ही ऑलरेडी प्रिलिम्सला सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये हे अभ्यासले असाल, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस, पर्यावरणाची नीतितत्वे किंवा त्याच्यामध्ये ऊर्जेची पिरॅमिड वगैरे हे सगळे घटक. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल की या टॉपिकवर कोणत्या प्रमाणात किती डीपली अभ्यास करायचा आहे, कुठपर्यंत तुम्हाला जायचं आहे. काही टॉपिक फक्त टच अँड गो एवढेच आहेत. जसं की संस्था आहेत, तुम्हाला पाहायचे संस्थेचं नाव काय आणि त्याची स्थापना काय, त्याचं मुख्यालय काय, ह्या 3 गोष्टी तुम्ही चार्ट बनवला, 2 पानाच्या चार्टमध्ये तुमचा 1 मार्क फिक्स होऊन जाईल. नियोजनबद्ध प्लॅन जर तुम्ही केला तर तुम्ही यामध्ये अधिकाधिक मार्क मिळवू शकता. जसं विश्वेश्वरांनी म्हणले, प्लॅन ऑर पेरिश. तुम्ही जर प्लॅन केला नाहीत तर तुम्ही पेरिश व्हाल. कारण जीव घेण्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 ते 2.5 लाख विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पीट करायचं आहे. मेन्सला तुम्हाला टॉप 10 ते 15 हजार विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पीट करायचं आहे. जर जागा जास्त कमी असतील तर तुम्हाला टॉप 5,000 मुलांबरोबर कॉम्पीट करायचं आहे. त्यामुळं तुम्हाला योग्य प्रकारे जुने क्वेश्चन पाहून त्यांचं योग्य प्रकारे ॲनालिसिस करून जो टॉपिक असेल त्या वर्षी त्या चौकटीत त्या बॉक्समध्ये तुम्ही लिहून ठेवलाच पाहिजे. हे ॲनालिसिस जरी आपलं जनरल असेल तर तुम्ही क्वेश्चन नंबरप्रमाणे लिहून ठेवलं पाहिजे. कारण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुमच्याकडे क्वेश्चन नंबर असेल. तुम्ही जमिनीचा उभा छेद एकदाच प्रश्न विचारला आहे, पण यावर्षी आयोगानं नवीन सिलेबसमध्ये मुद्दा ॲड केला आहे. त्यामुळे हे अभ्यास तुम्हाला गरजेचं आहे. 1 पानाचा मुद्दा जमिनीचा उभा छेद तुम्हाला 1 मार्क देऊन जाऊ शकतो. जर तुम्हाला माहीत असेल की आयोगाने याच्या आधी कसा प्रश्न विचारला आहे, कधी प्रश्न विचारला आहे. असे अनेक आपले अधिकारी मित्र आहेत ज्यांना जुन्या वर्षीचे प्रश्न पाठ होते. त्यामुळं जुन्या वर्षीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस सर्वात महत्त्वाचं आहे. तिसरा मुद्दा जो आपला सिंचनाचा मुद्दा आहे किंवा जलव्यवस्थापन आहे, याच्यावरसुद्धा आयोगानं भरपूर प्रश्न विचारले. जसं सिंचन पद्धती आणि फर्टिगेशन जे आपण पाहिलं, तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन, याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. दरवर्षी आयोग बऱ्याचदा आहेत तसे प्रश्न रिपीट करतो. आयोगाने एकाच याला 2017ला आणि 2019ला सॉईलच्या pHवर प्रश्न आणि पर्याय जसा प्रश्न आहे तसा सेम टू सेम प्रश्न पर्यायांसह कॉपी पेस्ट केलेला आहे. हे जर तुम्ही जुन्या प्रश्नाचं ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल. हे मी एवढं का सांगतोय, कारण जुने प्रश्न जर तुम्हाला समजले नाहीत तर तुम्ही कितीही अभ्यास केला तर तुम्हाला हे माहीत असणार नाही की तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे आणि तुम्हाला किती डीप जायचं आहे, कुठल्या घटकाला अधिक महत्त्व द्यायचं आहे, कुठल्या घटकाला कमी महत्त्व द्यायचं आहे. जसं रेड्डी सरांच्या पुस्तकांमध्ये काही चॅप्टर असे, जसं एक्सटेन्शनचा चॅप्टर आहे, ज्याचा उपयोग आपल्याला नाहीच आहे. तुम्ही पुस्तक घ्याल, रेड्डी सरांचं सर्व वाचत बसाल, पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपल्याला सिलेबसमध्ये काय दिलं आहे आणि आयोग कशावर भर देतो, आयोग कशावर प्रश्न विचारतो. त्यामुळं सिलेबस आणि त्याचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस हे सगळं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सिलेबसमध्ये आता जे नवीन मुद्दे जर अभ्यासाचे तुम्ही म्हटले तर सुरुवातीला जो सिलेबस होता आयोगाने तो एक पॅसेजसारखा स्वल्पविराम 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 असा दिला होता. पण जो नवीन सिलेबस दिला आयोगाने एकदम सुटसुटीत करून मुद्देसूद असा सिलेबस दिला. त्यामुळे अभ्यास करायला तुम्हाला दिशा मिळायला अधिक फायदा होणार आहे. पहिल्यांदा हवामानाचा जो जुना सिलेबस तुम्ही जर अभ्यासला, सिलेबस अभ्यासताना काही गोष्टी लक्षात घ्या. सिलेबस अभ्यासताना तुमच्याकडे जुना सिलेबस पाहिजे, नवीन सिलेबस पाहिजे आणि नवीन सिलेबस इंग्रजीमध्ये सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. जो मराठीतला सिलेबस आहे त्याच्यामध्ये गुगल ट्रान्सलेशनमुळे ट्रान्सलेट करताना काही वेळा इंग्लिश शब्दांना अवघड शब्द येतात किंवा ते शब्द आपल्याला उमजत नाहीत, समजत नाहीत. त्यामुळं नवीन सिलेबसमध्ये मराठी आणि इंग्लिश सिलेबस कम्पेअर करून बघायला पाहिजे. जुन्या सिलेबसमध्ये कोणते मुद्दे आयोगानं गाळलेले आहेत आणि कोणते नवीन मुद्दे टाकलेले आहेत हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. जसं नवीन मुद्दे आपण बघितलं, काटेकोर शेती असेल किंवा जमिनीचा उभा छेद असेल, हे नवीन शब्द आपल्याला तिथं पाहायला मिळतात. हे नवीन शब्द आपण टॅप करायला पाहिजेत. किंवा कार्बन क्रेडिटचा जो मुद्दा आहे,
हा जुन्या सिलेबसमध्ये प्रॉपरली कार्बन क्रेडिट हा शब्द नव्हता. आता कार्बन क्रेडिट हा शब्द आला आहे, त्यामुळे तुम्हाला एक दिशा मिळाली, तुम्हाला एक डायरेक्शन मिळणार आहे की कोणत्या घटकाला कसा अभ्यासाचा आहे. आकस्मिक पीक नियोजन किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर हे जुन्या सिलेबसमध्ये कुठं मेन्शन नव्हतं, पण आता तुम्हाला मेन्शन आल्यामुळं त्याच्यावर अभ्यास करणं तुम्हाला महत्त्वाचं ठरतं. ज्यावेळी सिलेबसचा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की आयोगानं जुने क्वेश्चन कशावर विचारलेत आणि आपल्याला काय काय अभ्यासाचं आहे, अभ्यासाचा आवाका किती आहे हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला सिलेबसचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण पाण्याचा ताण असेल, जलचक्र, जलविज्ञान चक्र असेल, रिमोट सेन्सिंगचा वापर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आणि सिलेबस या दोन्हीपासून. हे केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस लिहून ठेवाल. दरवर्षी कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेत हे तुम्ही लिहून ठेवा. आपलं मेन टार्गेट काय आहे, आपला जो पूर्ण हा कोर्स होणार आहे याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय, तुम्हाला तर फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल नॉलेज देणं महत्त्वाचंच आहे, पण तुम्हाला ह्या विषयाकडे पाहताना तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नुसता अभ्यास करून फायदा नाही, तो प्रोडक्टिव्ह झाला पाहिजे, त्याच्यामधून तुम्हाला प्रश्न टॅकल व्हायला पाहिजेत, हा आपला दृष्टिकोन राहणार आहे. आता अभ्यासाची सुरुवात करताना तुमच्या स्टेप्स काय पाहिजेत, सगळ्यात पहिलं जुने क्वेश्चन पेपर, दुसरं त्यांचं ॲनालिसिस, त्यानंतर स्टेट बोर्ड जे 11वी-12वीचे स्टेट बोर्ड आहेत. आता काही प्रश्न असे जे तुम्हाला डायरेक्ट स्टेट बोर्डमधून टॅप होतील. स्टेट बोर्डमध्ये काही काय अतिशय चांगले दिलं, जसं की दरवर्षी आयोग याच्यावर प्रश्न विचारतो की अन्नद्रव्य कोणते आहेत, कोणती उपलब्ध अन्नद्रव्य असायला पाहिजे. तर स्टेट बोर्डाने आपल्याला अन्नद्रव्यांवर एक छान चॅप्टर दिलं आहे. जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की कोणता रोग होतो किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काय होतं हे तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये अतिशय चांगलं समजावून दिलं आहे. स्टेट बोर्डाची जी भाषा आहे ही मुलांना समजण्यासाठी असते, त्यामुळंच स्टेट बोर्डमधून बेसिक आपण करून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही सिलेबस आणि क्वेश्चन पेपर पाहाल तुम्हाला लक्षात येईल की काही चॅप्टर तुम्ही अवॉइड करायचे, ते चॅप्टर तुम्हाला अवॉइड करता सुद्धा येतील जर तुम्हाला सिलेबस आणि आयोगाचे प्रश्न माहीत असतील तर. त्यानंतर कोणतंही एक रेफरन्स बुक तुम्ही वापरायचं आहे. मग ते रेफरन्स बुक तुम्ही रेड्डी सरांचं वापरा किंवा मग कात्यायन सरांचं वापरा. हे रेड्डी सरांचं बुक आहे, प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी, हे कल्याणी पब्लिकेशनचं रेड्डी सरांचं पुस्तक आहे. एकतर तुम्ही हे वापरा किंवा अरुण कात्यायन सरांचे 2 पुस्तकं आहेत. एक आहे व्हॉल्यूम 1 फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर, याच्यामध्ये दुसरं एक आहे व्हॉल्यूम 2. पण व्हॉल्यूम 2 पेक्षा व्हॉल्यूम 1 आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. व्हॉल्यूम 1मध्ये आपले जास्त टॉपिक कवर होतात, कारण याच्यामध्ये मोजके, व्हॉल्यूम 2मध्ये मोजके चॅप्टर आहेत. प्लांट फिजिओलॉजी असेल किंवा जेनेटिक्समधला पण थोडासा पार्ट, तो सुद्धा विचारण्याची शक्यता कमी आहे. पण व्हॉल्यूम 1मधलं ॲग्रोनॉमी, सॉईल सायन्स असेल आणि फार्म मॅनेजमेंट असेल, हे टॉपिक फार महत्त्वाचे आहेत. ज्यावेळी तुम्हाला माहीत असेल की आपल्याला काय विचारतात तर तुम्ही एक्सटेन्शन एज्युकेशनसारखा टॉपिक स्किप करू शकता. त्यामुळं कोणतंही एक रेफरन्स बुक, एकतर रेड्डी सरांचं प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी किंवा अरुण कात्यायन सरांचं फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2मधले काही चॅप्टर्स. तर काही विद्यार्थ्यांचं मत असेल की आम्हाला इंग्लिशचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण ज्यावेळी तुम्ही मेन्सचा अभ्यास करणार आहे त्यावेळी तुम्हाला जवळपास 50 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्काचा सब्जेक्टिव्ह, एवढा 100 मार्काचा तुम्हाला अभ्यास इंग्लिशसाठी करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश चांगलं असलंच पाहिजे. त्यामुळे हे भाषासुद्धा अवघड नाही या पुस्तकांची, किंवा एकदम किचकट सांगितलं आहे, सायंटिफिक टर्म ज्या सांगितल्या आहेत कात्यायन सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अतिशय नोट्स फॉर्मॅटमध्येच तुम्हाला मिळून जाईल. पण तरीही जर काही विद्यार्थी असेल की त्यांना वाटत असेल मला इंग्लिशमधून करायला प्रॉब्लेम आहे, तर रंजन कोळंबे सरांनी कृषीशास्त्र आणि कृषी विकास हे पुस्तक मराठीमधून सुद्धा केलेलं आहे. पण हे जे 2 व्यक्ती आहेत अरुण कात्यायन आणि रेड्डी सर, हे स्पेशल ॲग्रिकल्चरचे टीचर असल्यामुळे त्यांनी ह्या ज्या नोट्स आहेत ह्या प्रोडक्टिव्ह बनवल्या आहेत, यातून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की आयोगाचे जे प्रश्न आहेत, जसं लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून प्रश्न टॅप होतात, ते पुस्तकामध्ये आपल्याला प्रश्न सापडतात, त्याप्रमाणे ॲग्रोनॉमीच्या रेड्डी सरांच्या पुस्तकामध्ये आणि कात्यायन सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे प्रश्न सापडतात. त्यामुळे हे 2 पुस्तकं करायलाच पाहिजेत. त्यामुळं तुमचा पुढचा अप्रोच असेल स्टेट बोर्डची पुस्तकं झाली की कोणतेही एकच रेफरन्स बुक, मग तुम्ही एकतर कात्यायन सरांचं करा किंवा मग रेड्डी सरांचं करा. मी तुम्हाला प्रेफर करेल तुम्ही रेड्डी सरांचं करा, त्याच्यामुळे तुम्हाला बहुतेक चॅप्टर कवर होतील. जसं की आता नवीन काटेगोरी शेती हा मुद्दा ॲड झाला आहे, प्रिसिजन फार्मिंग, हा कात्यायन सरांच्या पुस्तकामध्ये चांगलं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे चॅप्टर करायला पाहिजे. बरं, काही मुद्दे असे आहेत की दोन्ही पुस्तकांमध्ये सापडणार नाहीत. असे मुद्दे आपण एकतर क्लासमध्ये कवर करूच, पण त्याचसोबत तुम्ही काही मुद्दे त्याच्यावरची जर अधिक माहिती पाहिजे तुम्ही इंटरनेटवर जाऊन त्याची नोट्स काढू शकता. 1 पानाची नोट्स काढून विषय तिथं लिहून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या
योग्य फॅक्च्युअल प्लस जर गरज असेल तर कन्सेप्च्युअल नोट्स तयार करायच्या. स्टेट बोर्डमधून तुमचा बेस तयार झाला की तुम्ही रेफरन्स बुकमधून त्याचं ॲडव्हान्स सगळं वाचू शकता. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासात नको असलेले घटक टाळू शकाल. त्यानंतर जर तुम्हाला गरज वाटली, जर तुम्हाला आवश्यकता असेल, काही मुलं पुस्तकामध्ये नोट्स काढतात, काही स्वतःच्या नोट्स काढतात, जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही स्वतःच्या फॅक्च्युअल नोट्ससुद्धा काढू शकता. त्याच्यासोबत जर तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्या डेक्कनचं पुस्तक आहे क्वेश्चन पेपरचं, त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आयोगाचे दरवर्षी 30 असे 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 8 वर्षांचे जवळपास 250 प्रश्न आहेत. सोबत आपण जसे जसे टॉपिक घेऊ प्रत्येक टॉपिकवर आपण क्वेश्चन देऊ. जवळपास जर आपण 300 ते 400 प्रश्नांची प्रॅक्टिस आपण क्लासमध्येच करून घेऊ. त्यामुळं प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि रेफरन्स बुक याच्या भरोशावर तुम्ही 20 ते 25 मार्क आरामात मिळू शकता. कोणती अतिशयोक्ती करत नाही मी. 20 ते 25 मार्क जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, जर प्लॅन केला आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या दिवशी जो टॉपिक शिकाल त्या दिवशी तो टॉपिक कव्हर करायचा, त्याच दिवशीच वाचायचा, नंतर 1 आठवड्यामध्ये त्याची रिव्हिजन करायची, नंतर 1 महिन्यामध्ये त्याची रिव्हिजन करायची. जर तो टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये फिट बसला तर तुम्हाला मेन्सच्या वेळी हा वेळ वाचणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं रेफरन्स बुकची रिडिंग, त्याची रिव्हिजन, गरज असेल तर नोट्स आणि वारंवार त्याला वाचत राहणं, डोळ्याखालून घालत राहणं. जेवढी तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं तुम्हाला जास्त लक्षात राहील. ज्यावेळी तुम्ही कृषी हा घटक अभ्यासाला घ्याल तर कृषीमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे दिसतील. सगळ्यात पहिला आहे परिसंस्था, कृषी परिसंस्था, दुसरा आहे मृदा आणि तिसरा आहे जलव्यवस्थापन. तर ह्या 3 वेगवेगळ्या घटकांना आपण जो आपला अप्रोच असणार आहे, हा 3 वेगळे घटक वेगवेगळ्या अप्रोचमधनं पाहणार आहे. आयोग कोणत्या घटकावर, उपघटकामध्ये कशा प्रश्न विचारतोय, आपण जुने प्रश्नसुद्धा पाहू. प्रश्न जुने पाहताना अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की आपण आपल्या राज्यसेवा लोकसेवा आयोगाचे प्रश्न पाहणारच आहोत, पण UPSC दरवर्षी ॲग्रिकल्चरवर 3 ते 4 प्रश्न विचारतं. आपण UPSCचे सुद्धा 2012 पासूनचे 2020पर्यंत सगळे क्वेश्चन टॉपिक वाईज कव्हर करून घेणार आहोत. कारण आयोगानं बऱ्याचदा UPSCच्या क्वेश्चनवर बेस्ड क्वेश्चन डिझाईन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं आपल्या आयोगाचे पेपर प्लस UPSCचे जुने प्रश्न हे सुद्धा आपण पाहणार आहोत. जुन्या सिलेबसची नवीन सिलेबसची तुलना केली ना, तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथंच क्लिअर होऊन जातील की आयोगानं नवीन काय बदल केला आहे. आयोगानं तसा जास्त बदल केलेला नाही. हवामान जो घटक आहे त्याच्यामध्ये थोडा तुम्हाला बदल दिसेल, पण बाकीच्या कोणत्याही घटकामध्ये तुम्हाला जास्त बदल दिसणार नाही. PYQचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर तुम्ही उपघटकाप्रमाणे विभाजन केलं तर ज्या वेळी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुमचं सेल्फ ॲनालिसिस त्यामध्ये फायद्याचं होईल, तुमचा वेळ वाचेल. आणि जो टॉपिक वाचताय ते टॉपिक वाचायच्या आधी आणि टॉपिक वाचल्यानंतर जर ते क्वेश्चन वाचले तर तुम्हाला त्यातून एक कम्प्लिशनचं सॅटिस्फॅक्शन मिळेल, तुम्हाला अभ्यास केल्याचं सॅटिस्फॅक्शन मिळेल. त्यातून तुम्ही यात अभ्यास करताना अप्रोच कसा असला पाहिजे, एक तुम्ही त्याचे जे काही फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स पाठ करायला पाहिजेत किंवा लक्षात ठेवायला पाहिजेत, आणि जे काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. ज्यावेळी आपण आता लेक्चर घेऊ त्यावेळी तुम्हाला नोट्स दिल्या जातील, तर तुम्ही सायमल्टेनियसलीच तुम्ही ब्लँक पेजवर, आता काही गोष्टी अशा आहेत की ह्या नोट्समध्ये मेन्शन केल्या जाणार नाहीत किंवा केल्या नसतील, त्या बोलताना येतील किंवा त्या डिस्कशनमधून आपल्या होऊन जातील, तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही नोट्स करून तयार ठेवायला पाहिजेत. काही इथं फक्त तुम्हाला इनलिस्ट केलेला असेल, त्याच्यात जो आतला डाटा आहे तो मी तुम्हाला सांगेल तो तुम्ही तिथं नोट करून ठेवू शकता. काही फॅक्ट्स आहेत ज्या बोलण्यातून येतील, ज्या नोट्समध्ये तुम्हाला नसतील किंवा मिस झाले असतील तर त्या तुम्हाला तिथे येऊन जातील, त्या तुम्ही पटकन लिहून घेतल्या पाहिजेत. ही जी 3 पुस्तकं बघितली आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी रेड्डी सरांचं, कल्याणी प्रकाशांचं, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर कात्यायन सरांचं, कुशल पब्लिकेशनचं, आणि कृषीशास्त्र आणि कृषी विकास हे कृषी अर्थशास्त्र आणि कृषी विकास रंजन कोळंबे सरांचं, भगीरथ प्रकाशांचं. तिन्हीपैकी कोणतरी एकच पुस्तक वापरा, पण मी म्हणेन तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रेफर केलं तर तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या समजायला जास्त फायदा होईल. महत्त्वाचं काय, तुम्ही एकच रेफरन्स बुक ठेवून जर तुम्ही मॅक्झिमम रिव्हिजन ठेवल्या तर तुम्हाला त्यातनं जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे रेफरन्स बुक एकच ठेवा, फापट पसारा करत बसायची काही गरज नाही. अभ्यास लिमिटेड करायचा, पण तो जास्त प्रोडक्टिव्ह झाला पाहिजे. तुम्हाला प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला ज्ञान किती आलं हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला प्रश्न सुटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रश्न योग्य प्रकारे सोडू शकत असाल तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत. तुम्ही जेवढी प्रश्नांची प्रॅक्टिस कराल, आपण आता आपल्या
प्रत्येक टॉपिकप्रमाणे टेस्ट घेऊच, पण तुम्ही जेवढे प्रश्न सोडवाल तेवढं तुम्हाला अप्रोच कळेल. जेवढे तुम्ही आयोगाचे प्रश्न पाहाल तेवढे तुम्हाला कळेल की आयोगाची विचारण्याची पद्धत कशी आहे, आयोग पीएचवर कसे प्रश्न विचारतो, आयोग जलसंधारणावर कुठल्या प्रकारे जातो, आयोग मृदेवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतो, किंवा आयोग जे फिजिओलॉजीवर प्रश्न विचारतात ते कसे आहेत, किंवा एन्व्हायरमेंटवर जे परिसंस्थेवर आहेत त्यांचा आपल्या कृषीशी काय संबंध आहे. आता नवीन जे टॉपिक आलेत जसं उभाछेद वगैरे त्याच्यामध्ये आयोग कशा प्रकारे जातो हे सगळं आपण जर ॲनालिसिस केलं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला समजून जाईल. पण जर तुम्ही तिथंच पहिलीच स्टेप जर चुकीची टाकलीत तर तुम्ही जरी अख्खं रेड्डी सरांचं पुस्तक वाचलं तरी तुम्हाला तो अप्रोच मिळणार आहे. आपलं सगळ्यात महत्त्वाचं रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच आपल्याला डेव्हलप करायचं आहे. आपल्याला फक्त ज्ञान घ्यायचं नाही, आपल्याला पोस्ट काढायचे आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला पोस्ट घेऊन जायचं, आपल्याला फक्त ॲग्रीचं अभ्यास. बरं महत्त्वाचं असं की असे अनेक पोस्ट होल्डर आहेत की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटपेक्षासुद्धा त्यांनी जास्त मार्क कृषीमध्ये पडले, ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी जास्त मार्क पडले. त्यांचं कारण काय, त्यांना जुने प्रश्न माहीत होते, त्यांना आयोग काय विचारतो हे माहीत होतं, आणि त्यांना हे माहीत होतं की सिलेबसमध्ये काय दिलं आणि मी काय अभ्यासायला पाहिजे, कोणत्या गोष्टीला मी किती फॅक्ट्स केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टीला मी किती कन्सेप्ट केल्या पाहिजेत, हे सगळं दिलेलं आहे. आपण आत्ता पहिल्या लेक्चरमध्ये सगळा सिलेबस एकदा बघून घेऊ की आपल्याला या पूर्ण याच्यामध्ये प्रोसेसमध्ये काय काय अभ्यासायचं आहे, कोणत्या टॉपिकमध्ये काय काय पाहायचं आहे. तर हे सगळं आपण एकदा बघून घेऊ. त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने स्वतःचं हे ॲनालिसिस स्वतः करायला पाहिजे. दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करू नका. दुसऱ्याचं कॉपी पेस्ट केलं तर ती तुम्हाला परीक्षेत उपयोगी ठरणार नाही. तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की आयोग कोणत्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही अभ्यास सुरू कराल त्यावेळी तुम्हाला मुख्य 3 घटक आहेत. 3.1 मध्ये येईल तुम्हाला कृषी परिसंस्था, 3.2 मध्ये येईल मृदा, आणि 3.3 मध्ये येईल तुम्हाला जलव्यवस्थापन. जेव्हा तुम्ही परिसंस्थेचा अभ्यास करायला घ्याल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की आपण प्रिलिम्सला जे एन्व्हायरमेंट वाचले याच्यातले बरेचसे टॉपिक याच्यामध्ये कवर आहेत. फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय येतो की एन्व्हायरमेंटचे जे काही टॉपिक आहेत जसं प्रदूषण वगैरे आहे तर त्याचा आपल्या परिसंस्थेचा कृषीशी काय संबंध आहे तर ते आपण कृषी परिसंस्था या घटकात पाहणार आहोत. आपला अभ्यास करताना अप्रोच कसा असेल किंवा आपले क्लास घेताना अप्रोच कसा असेल तर आपण मृदा हा टॉपिक, आता जे पुढचं आपलं लेक्चर असेल त्यामध्ये आपण मृदेपासून सुरुवात करू. मृदेमधले सर्व घटक आपण कव्हर करू. काही बिटवीन द लाईन जे घटक आहेत हे घटकसुद्धा आपण कव्हर करून घेऊ. त्यानंतर जलव्यवस्थापन ते पूर्ण घटक कव्हर करू, आणि शेवटी परिसंस्था जो सोपा घटक आहे तो आपण शेवटी कव्हर करू. तुम्हाला जसं जसं स्पीडअप होत जाईल त्याप्रमाणे आपण सगळे घटक कव्हर करत जाऊ. एक अप्रोच ठेवू. पहिल्यांदा आपण 3.2 मृदा कव्हर करू, त्यानंतर 3.3 जलव्यवस्थापन कव्हर करू, आणि त्यानंतर आपण परत 3.1 कृषी परिसंस्था कव्हर करू. तर परिसंस्थेमध्ये अभ्यासताना आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा काय आपला सिलेबसच्या टॉपिकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिला मुद्दा आहे परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्य. आता परिसंस्था म्हणजे काय, आपण एन्व्हायरमेंटला जर तुम्ही अभ्यासला असाल प्रिलिम्ससाठी तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या परिसंस्था आहेत, म्हणजे इकोसिस्टीम्स, त्याला ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, जल परिसंस्था, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल किंवा कृषी परिसंस्था असेल, हे घटक त्यांची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये फूड वेब कसं असतं, फूड चेन कशी असते, की त्याचं कार्य कसं आहे, हे आपण परिसंस्थेमध्ये एकमेकांमध्ये परिसंस्था मिक्स होतात. त्यातल्या काही इकोटोनसारखी हे इस्टुरीसारखी संकल्पना आहे, ह्या फॅक्च्युअल संकल्पना आपण समजून घेऊ. त्यानंतर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, जसं इथं तुम्ही पाहताय एनर्जी पिरॅमिड, तर हे ऊर्जेचे प्रवाह कोणत्या भागाकडून कोणत्या भागाकडे ऊर्जा ट्रान्सफर होते, मग त्यात बायो ॲक्युम्युलेशन म्हणजे काय हे सगळं बघणार. किंवा मग आता ऊर्जा प्रवाहित होताना कोणत्या प्रकारे होते, मग 100%वर जसं इथं आपण पाहतो प्रोड्युसरकडून फक्त 10% जाते, तिथून फक्त 10% म्हणजे प्रत्येकातली 10% वर जाते, 90% त्यांच्याद्वारे वापरली जाते. त्यानंतर पिरॅमिड्समध्ये एनर्जीचा पिरॅमिड सरळच का असतो, बायोमेसचा पिरॅमिड इन्व्हर्टेड पण असतो आणि अपराईट पण असतो, असं का असतं, हे सगळं आपण नंबरचा पिरॅमिड, बायोमासचा पिरॅमिड, एनर्जीचा पिरॅमिड, हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म, म्हणजे कुठली परिसंस्था कशी काम करते त्याचे गुणधर्म काय, जसं की ॲक्वॅटिक इकोसिस्टीममध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीममध्ये काही विशिष्ट गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्राणी आपल्याला कुठल्या प्रकारच्या फूड चेन, कोणत्या प्रकारच्या फूड वेब आपण पाहणार आहोत. त्यानंतर परिसंस्थेत जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन, संवर्धन आणि संवर्धित शेती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघितलं शाश्वत शेती आणि सेंद्रिय शेती, तर ही संवर्धित शेती, याला शाश्वत शेती म्हणजे संवर्धित शेतीतला भाग असा की ज्यावेळी तुम्ही रिसोर्सेस वापरणार आहे ते कृषीसाठी उत्पादनासाठी रिसोर्स वापरताना ते जे काही तुम्ही संसाधनं वापराल त्यांचा वापर अशा प्रकारे करायचा की भविष्यातल्या ज्या पिढ्या आहेत
किंवा आपल्या पुढच्या ज्या जनरेशन येणार आहेत त्यांनासुद्धा राहिलेल्या रिसोर्सेसचा फायदा झाला पाहिजे. त्याप्रमाणे आपण संवर्धित किंवा शाश्वत शेती, मृदेचा pH सांभाळणं, मृदेची गुणवत्ता सांभाळणं, पाण्याची गुणवत्ता सांभाळणं, पाण्याचं प्रमाण सांभाळणं किंवा जे हिरवळ असेल ते सांभाळणं, हे सगळं वने सांभाळणं, हे सगळं संवर्धनामध्ये येतं. त्यातलंच संवर्धित शेती म्हणजे केमिकलचा कमी वापर करणं, त्याच्यामुळं जलप्रदूषण होणार नाही, मृदेचं प्रदूषण होणार नाही, मृदेची गुणवत्ता चांगली राहील, हे सगळं आपण संवर्धित शेतीत, शाश्वत शेतीत. आणि सेंद्रिय शेतीमध्ये कोणते घटक आपण वापरू शकतो हे सर्व अभ्यासणार. यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका. पोल्युशनमुळं जे काही आपण निसर्गाची हानी केलेली आहे त्यामध्ये मानवाची काय भूमिका राहील की त्याच्यापासून नैसर्गिक साधन संपत्तीचं, वनांचा असेल, मृदेचा असेल, जलाचा असेल किंवा हवेचा असेल, हे संवर्धन कसं करता येईल हे आपण पाहणार. त्यानंतर पीक उत्पादनासंबंधित पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी. हे पर्यावरणाचा आणि सामाजिक गोष्टींचा पीक उत्पादनावर कोणत्या प्रकारे परिणाम होतो, जसं की अल निनो आलं, लाल निनो आलं, पूर आला, दुष्काळ आला, ह्या गोष्टींचा कसा परिणाम होतो. सोबत काही ठिकाणी झूम शेती केली जाते, काही ठिकाणी किबुत्झमध्ये सामूहिक शेती केली जाते. ह्या वेगवेगळ्या गोष्टी किंवा तुमचं खाद्य संस्कृती कशी आहे त्याप्रमाणे काय परिणाम होतो हे सुद्धा आपण एकदा पाहून घेऊ. हा एक नवीन मुद्दा आपल्याला इथं दिसतो की कार्बन क्रेडिट संकल्पना, कार्बन क्रेडिटची देवाणघेवाण, कार्बन जप्ती म्हणजे कार्बन सिक्वेस्टेशन, त्याचं महत्त्व, अर्थ आणि उपाय. हा पूर्णपणे आपल्या तसं पाहायला गेलं तर हा एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे, पण आपल्याला याच्या कृषीशी संबंधित काय तर आपल्याला याच्यातून परिसंस्थेवर जो परिणाम होतो तो आपल्याला अभ्यासाचा. मग कार्बन क्रेडिट म्हणजे काय असतं, ते कधी सुरू झालं, त्याच्यापासून कार्बन क्रेडिट उत्सर्जन करणारा सगळ्यात मोठा देश कोणता, ते कन्झ्युम करणारा सगळ्यात मोठा देश कोणता, कार्बन क्रेडिट विकणारा सगळ्यात मोठा देश कोणता, कोणता देश सगळ्यात जास्त त्याचं प्रोडक्शन करतो, हे कार्बन क्रेडिट आपण अभ्यासणार आहोत. त्याची किंमत काय असते, हे हा जो नवीन टॉपिक आला आहे कार्बन क्रेडिटचा, तो आपण डिटेलमध्ये आता क्योटो प्रोटोकॉलपासून कधी आलं, हे कधी लागू झालं, तो जो फॅक्च्युअल डाटा आहे हा सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पर्यावरण नीती तत्वे, हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन, ओझोनचा थर कमी होणे, आण्विक अपघात, होलोकास्ट, ह्या सर्वांचा कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन आणि आकस्मिक पीक योजना या सर्वांवर जो परिणाम होणार आहे, म्हणजे जे काही आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो, जो आपण मगाशी मुद्दा बघितला की सगळ्यात जास्त जे प्रश्न आहेत, 7 प्रश्न, 5 प्रश्न, 4 प्रश्न, म्हणजे विचार करा तुम्हाला 25 ते 30 प्रश्नांमधले जर 7 प्रश्न जर ह्या एका घटकावर येत असतील तर हा घटक किती महत्त्वाचा असेल, 5 प्रश्न जर त्या घटकावर येत असतील तर घटक किती महत्त्वाचा असेल, हे तुम्हाला ॲनालिसिस केल्यानंतर लक्षात येईल की एका घटकाचा अभ्यास केला तर तुम्हाला हे 7 प्रश्न टॅकल होऊ शकतील. त्यामुळे तुम्ही ॲनालिसिस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्ही रेफरन्स बुक किंवा मग जे आपले बेसिक बुक आहेत ते घ्यायला पाहिजेत. आधी तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितले पाहिजेत आणि सिलेबस बघितला पाहिजे. पुढचा घटक आपला आहे 3.2 मृदा. मृदा हा घटक आपल्यासाठी महत्त्वाचा. ज्यावेळी आपण पर्यावरण परिस्थितीचा अभ्यास करू, मग त्यात स्मॉग म्हणजे काय असतं, मग धुरकं कसं तयार होतं, धुरकं तयार होतं, त्यानंतर याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, कशामुळे ॲसिड रेन तयार होतो, ॲसिड रेनमुळं काय परिणाम होतात, ॲसिड रेनमुळेचे कृषीवर काय परिणाम होतात, हे सुद्धा आपण अभ्यास. समजा ओझोनचं डिप्लेशन झालं, त्या ओझोनचं डिप्लेशन झाल्यामुळं, ओझोनचा थराचा ऱ्हास झाल्यामुळं त्याचा पर्यावरणावर परिणाम कसा झाला आणि त्या पर्यावरणाच्या परिणामामुळं वातावरणाचा बदल, पावसावर होणारा परिणाम आणि त्याचा डायरेक्टली आपल्या कृषीवर होणारा परिणाम, हे सगळं आपण अभ्यासणार आहोत आपल्या पहिल्या मुद्द्यामध्ये कृषी परिसंस्था. जो आपला दुसरा मुद्दा आहे मृदा. मृद्यामध्ये आपण मृदेला एक नैसर्गिक घटक म्हणून अभ्यासणार आहोत. तर मृदेमध्ये मृदेचं त्याचं अध्यापनशास्त्र कसं आहे, त्याचं भूविज्ञानशास्त्र कसं आहे हे आपण पाहणार. त्याच्यासोबत मृदा निर्मितीची प्रक्रिया म्हणजे मृदा तयार होताना कोणत्या कोणत्या होतात, म्हणजे त्यात जैविक घटक कोणते भाग येतात, अजैविक घटक कोणते भाग येतात, मग कशा आपण बघितलं सक्रिय घटक कोणते भाग येतात, निष्क्रिय घटक कोणते भाग येतात, हे आपण बघणार. किंवा मग त्याला कोणते कोणते घटक गरजेचे आहेत, म्हणजे पॅरेंट मटेरियल गरजेचं आहे, किंवा त्याच्यावर वेळेचा परिणाम होतो, त्याच्यावर टोपोग्राफीचा परिणाम होतो, रिलीफचा म्हणजे उतार किती आहे, कोणत्या भागामध्ये डोंगराळ भाग आहे की नद्यांचा सपाट प्रदेश आहे, हे सगळ्यांचा त्याच्यावर कसा परिणाम होतो, त्यात कोणत्या खनिजांचा परिणाम कोणत्या प्रकारची मृदा तयार करण्यात होते, जसे ॲसिडिक रॉक्स आहे त्याच्यापासून कोणती मृदा तयार होईल, बेसिक रॉक्स आहेत त्याच्यापासून कोणती मृदा तयार होईल, हे सगळं आपण पाहणार आहोत. पुढचा मुद्दा मृदा तयार होण्याची प्रक्रिया आणि कारके, जे आपण आता पाहिलं. मृदा तयार होण्याची पद्धत कशी असेल, मृदा कशी तयार होईल, मग त्याप्रमाणे मृदेचे लेअर कसे असतील. पुढं
जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म हा एक महत्त्वाचा टॉपिक की भौतिक गुणधर्म म्हणजे त्यामध्ये हवेची पोकळी किती आहे, मग त्याची पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता कोणत्या मृदेची किती आहे, मग पोयटा मृदेची किती, मग त्याचा क्रम कसा असेल, त्याच्यामध्ये पर्सेंटेज कसा असेल, हे सगळं आपण अभ्यासणार. पुढे जमिनीचा उभाच्छेद रासायनिक घटकांमध्ये त्याचा pH किती असेल, त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक असतील, त्याचं इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी कशी असेल किंवा त्याचं बल्क डेन्सिटी कशी असेल, हे सगळं आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पाहणार. ज्यावेळी बायोलॉजिकल प्रॉपर्टीजकडे जाऊ आपण त्यावेळी म्हणजे मृदेमध्ये सेंद्रिय घटक कशा प्रकारे ॲड होतात, मग रायझोबियमवर प्रश्न येऊन गेला, ॲझोटोबॅक्टरवर ऊसाचा प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळं कोणती जैविक खतं कोणती आहेत, त्याच्यामुळे जैविक घटक कोणते, जसं ह्युमस म्हणजे काय असेल, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय असेल, काळी मृदेमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल का कॅल्कराईट मृदेमध्ये जास्त असेल, चुनखडीयुक्त मृदेमध्ये जास्त असेल का काळ्या मृदे, हे सगळं आपण पाहत जाणार जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांमध्ये. पुढं मृदेचा उभाच्छेद आणि मृदा घटक. ज्यावेळी मृदेचा आपण उभाच्छेद अभ्यास करू त्यावेळी त्यामध्ये कोणते कोणते होरिझॉन आहेत, कारण हा टॉपिक यावर्षी नवीन आला. याच्यावर आपण जर एक एवढी डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित पाठ केले तर याच्यामध्ये ओ होरिझॉनमध्ये काय, ए होरिझॉनमध्ये काय, बीमध्ये काय, ईमध्ये काय, सीमध्ये काय, बेडरॉकमध्ये काय असेल, हे सगळं आपल्याला अभ्यासाला मिळेल. मग याच्यामध्ये कोणत्या घटकामध्ये सेंद्रिय द्रव्य जास्त असतील, कोणता घटक जास्त टणक असेल, हे कोणता घटक सबसॉईल असेल, कोणत्या घटकामध्ये निचरा होईल, हे सगळं आपण पाहणार जमिनीचा उभा छेद ह्या घटकामध्ये. किंवा मग जमिनीची धूप आपण भविष्यात याच्यामध्ये अभ्यासणार. पुढं जमीन वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत, आवश्यक व लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्ये, जमिनीतील पोषक वनस्पती अन्नद्रव्यांची स्वरूपे. मग आता ज्यावेळी आपण वनस्पतीचे अन्नद्रव्य अभ्यासू, मग कोणत्या अन्नद्रव्याचं कोणतं कार्य आहे, जर ते अन्नद्रव्य नसेल तर त्याच्यामुळे कोणती डिफिशियन्सी होईल, त्यामुळे कोणत्या प्रकारे, जसं तुम्हाला आता मी दाखवलं की 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला मग नवीन पानांवर कोणत्या अन्नद्रव्यांचा परिणाम होईल, जुन्या पानांवर कोणत्या अन्नद्रव्यांचा परिणाम होईल, मग कोणत्या अन्नद्रव्यामुळं कोणत्या प्रकारची डिफिशियन्सी दिसते, मग स्पॉट कोणावर दिसते, इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे वेन्सच्या शिरांच्या मधलं क्लोरोसिस कोणामध्ये दिसेल, कोणत्या याच्यामध्ये पान पूर्ण येलोईंग दिसेल, कशामध्ये कर्लिंग दिसेल, असं म्हणजे कोणतं पान चुरगळलं जाईल, हे वेगवेगळे जे ह्या 12वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला व्यवस्थित दिलेलं आहे, चार्ट करून दिलेलं आहे. स्वतः आपल्याला स्टेट बोर्डाने चार्ट करून सांगितले की समजा पोटॅश आहे किंवा फॉस्फरस आहे किंवा कॅल्शियम आहे, याची डिफिशियन्सी कशी आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे त्या पर्टिक्युलर जे अन्नद्रव्य आहे त्याचं, तर हे आपण ह्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक आहे आपला सेंद्रिय पदार्थ. मग सेंद्रिय पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ, ह्युमस म्हणजे काय, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, ते तसं कसं तयार होतं, मग खतांमध्ये सुद्धा आपण सेंद्रिय खतं कोणत्या प्रकारचे आहेत, मग गांडूळ खत वगैरे काय, हे सगळं आपण बेसिक सर्व पाहून घेणार. मग त्यांचे घटक, त्यांचा परिणाम कसा होतो, त्याच्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन कसं होतं, रासायनिक खतांमुळे कसं जमिनीवर परिणाम होतो, सेंद्रिय द्रव्यांमुळे कसं जमिनीची गुणवत्ता सुधारते, हे सगळं आपण सेंद्रिय पदार्थांमध्ये अभ्यासणार. जमिनीतील सजीवसृष्टी म्हणजे याच्यामध्ये आपण मॅक्रो आणि मायक्रो वनस्पती प्राणी म्हणजे जे जमिनीचे आपण बायोलॉजिकल प्रॉपर्टीजवर बघितलं याच्यातलाच हा पुढचा एक्सप्लेन केलेला मुद्दा. आणि त्याचे वनस्पतीवर लाभदायक म्हणजे आता काही घटक असे आहेत जसे सूत्रकृमी आहेत, हा घटक वनस्पतीसाठी हानिकारक आहे. त्याच वेळी ज्यावेळी आपण गांडूळ असेल किंवा इतर असेल ते जमीन भुसभुशीत करतात, हे लाभदायक आहेत. हे सूत्रकृमी वगैरे किंवा गांडूळ वगैरे हे सगळं आपण ह्या जैविक घटकामध्ये अभ्यास करू. त्यानंतर जमिनीचे प्रदूषण म्हणजे प्रदूषणाचे स्रोत काय असतील, कीटकनाशकांचा काय परिणाम होतो, हर्बिसाइड्स म्हणजे तणनाशकांचा काय परिणाम होतो, हे सगळे घटक आपण पुढचा जो मुद्दा आहे आपला त्याच्यामध्ये अभ्यासू. त्याच्यासोबत आपण ते जैविक अजैविक घटक कोणते त्याच्यामधले म्हणजे बुरशीनाशकांमुळे काय होऊ शकतं, मग त्याच्यावर वनस्पतीवर काय परिणाम होतो, मग त्याचं बायो ॲक्युम्युलेशन होऊन त्याचा मनुष्यावर काय परिणाम होतो, किंवा त्या जमिनीवर काय परिणाम होतो, त्याच्या pHवर काय परिणाम होतो, त्याच्या उत्पादकतेवर, त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवर काय परिणाम होतो, हे सगळं आपण जमिनीचं प्रदूषण आणि त्याला काही काही प्रतिबंध करावे लागतील यात अभ्यासू. हा पुढचा जो टॉपिक मुद्दा आला आहे तो नवीन मुद्दा आहे की रिमोट सेन्सिंग GIS यांचा खराब समस्याग्रस्त जमिनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरता वापर. आता रिमोट सेन्सिंग आपल्याला GS1 मधलाच जॉग्रफीतला शेवटचा मुद्दा आहे की रिमोट सेन्सिंग आणि त्याचे उपाय. तर त्याचाच वापर आपल्याला कृषीसाठी कसा करता येईल. कृषीमध्ये रिमोट सेन्सिंगसारखा घटक जर आपण हे घेतला तर त्याच्यातून आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. रिमोट सेन्सिंगद्वारे आकाशातून
एरियल फोटोग्राफीद्वारे आपण जमिनीचं सर्वेक्षण करू शकतो, जमिनीच्या गुणधर्म आपण अभ्यासू शकतो. त्यामुळं कमी मॅनपॉवरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता. नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून, रिमोट सेन्सिंगचा वापर करून आपल्याला अतिसूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आयोगाने यावर्षी नवीन सिलेबसला टाकलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काटेकोर शेती म्हणजे समजा काही पावसाला विलंब झाला किंवा काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे, जमिनीचा प्रॉब्लेम आहे, तर योग्य नियोजन करून म्हणजे माझी जमीन कशी आहे, माझ्याकडे कुठल्या प्रमाणात पाणी अवेलेबल आहे, माझ्याकडे कोणत्या प्रकारचं म्हणजे क्षारयुक्त आहे का क्षार नसलेलं पाणी आहे, माझी जमीन कशी आहे, माझ्या जमिनीचे कोणते गुणधर्म आहेत, तिथं पिकं कोणतं पीक घेतलं जाईल हे योग्य प्लॅन करून जी शेती केली जाते काटेकोर शेती ते सुद्धा आपण अभ्यासू. नंतर जमिनीची धूप आणि धुपेचे प्रतिबंध. जमिनीची धूप कोणत्या प्रकारे होते, मग रील इरोजन म्हणजे काय, शीट इरोजन म्हणजे काय, इरोजनमुळं काय काय परिणाम होतील हे सगळं आपण बघणार. किंवा मग ड्रॉटमध्ये काय काय परिणाम होतील, मग ते धूप थांबवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्यातल्या यांत्रिक जे मेजर्स आहेत, यांत्रिक उपाययोजना कोणत्या, ॲग्रोनॉमिकल म्हणजे कृषीविद्याविषयक उपाययोजना कोणत्या त्या बघू. त्यानंतर जे सेंद्रिय शेती म्हणजे काय, मग सेंद्रिय शेतीचा आपण अभ्यास करताना सेंद्रिय शेतीचे घटक कोणते असतील, कोणता घटक आपल्याला कसा फायदेशीर ठरतो हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासू. त्यानंतर जे जलव्यवस्थापन आहे त्यात जलविज्ञान चक्र म्हणजे कशा प्रकारे पर्यावरणाचं जलविज्ञान चक्र चालतं हे आपण याच्यामध्ये अभ्यासू. हा जे तुम्हाला म्हटलं मी नवीन शब्द, हा शब्द नवीन आपल्याला नवीन सिलेबसमध्ये नवीन शब्द दिसतो. ऐकून याच्या आधी प्रश्न याच्यावर काही प्रश्न त्या भागाकडे गेलेले आहेत पण आपल्याला शब्द दिसतो, त्यामुळे शब्दाचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यानंतर पावसावलंबी शेती, कोरडवाहू शेती, जसं आपण मागे डिस्कस केलं की पावसावलंबी शेतीला किती प्रमाणात पाऊस म्हणजे सेंटीमीटरमध्ये पाऊस असला तर पावसावलंबी, किती सेंटीमीटरमध्ये पाऊस असला तर कोरडवाहू शेती. त्यामध्ये पुन्हा कोरडवाहू शेतीचे दिवस किती, पावसावलंबी शेतीचे दिवस किती, ते तुम्हाला मॉइश्चर किती अवेलेबल असेल, त्यावेळी पिकं कोणती घेता येतील, कोणत्या भागामध्ये ही शेती केली जाईल हे आपण याच्यामध्ये अभ्यासू. त्यानंतर जलसंधारणाच्या पद्धती म्हणजे आता वॉटरशेड मॅनेजमेंट करायचं आहे आपल्याला आता हिवरे बाजारसारखं उदाहरण आहे आपल्याकडे. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा योग्य अभ्यास करून त्यांनी पाणलोट क्षेत्र विकसित केलं. अण्णा हजारेंचं आपलं गाव आहे त्याप्रमाणे त्यांनी पाणलोट क्षेत्राचा विकास करून गावाचा विकास केला. त्याप्रमाणे हे पाणलोट क्षेत्रसुद्धा आपल्याला अभ्यासाचं आहे. त्यासाठी जलसंधारणाच्या कोणत्या पद्धती आपण वापरू शकतो, मग त्यामध्ये इन सिटू म्हणजे त्या जागेवर कोणत्या प्रकारे करता येईल, एक्स सिटू म्हणजे शेततळे बांधणं असेल, टाक्या बांधणं असेल, याप्रमाणे आपण जलसंधारण कसं करू शकतो. कारण जर जलसंधारण केलं तर हेच पाणी आपल्याला आवर्षण काळामध्ये शेतीसाठी वापरता येईल. त्यानंतर पाण्याचा ताण, दुष्काळ आणि पीक निवारण म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर पाण्याचं नियोजन आपण कसं करू शकतो. मग यामध्ये कोणत्या पिकाला किती पाणी अवेलेबल लागतं, म्हणजे भातासारख्या पिकाला जास्त पाणी लागतं, ज्वारी बाजरीसारख्या पिकाला कमी पाणी लागतं. तर हे सुद्धा सायंटिफिकली सांगितले गेले की कोणत्या पिकाला किती पाणी असावं हे सुद्धा आपण एका चार्ट फॉर्मॅटमध्ये बघून घेऊ. पुढं पाणलोट क्षेत्राची संकल्पना, त्याची उद्दिष्टे, तत्त्वे, त्याचा होणारे परिणाम, त्याचे कोणते फायदे आहेत हे सगळं आपण पाणलोट क्षेत्रामध्ये अभ्यासून घेऊ. त्यानंतर सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक प्रदूषित पाण्याचा परिणाम. तर सिंचनासाठी मग COD म्हणजे कसं असतं, त्यात ऑक्सिजन डिमांड कशी असावी, BOD म्हणजे काय असतं, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड कशी असावी, कार्बन डिमांड कशी असावी, तर केमिकल ऑक्सिजन डिमांड कशी असावी, हे सगळं आपण त्यामध्ये पाहू पाण्याच्या गुणवत्तेमध्ये. मग क्षारयुक्त पाणी, जसं मगाशी तुम्हाला म्हटलं की क्षारयुक्त पाणी, काही पिकं अशी आहेत की ती क्षार सहनशील असतात, मग ती क्षार सहनशील पिकं कोणती, क्षार असहनशील पिकं कोणती ते आपण बघू. त्यानंतर त्याची गुणवत्ता म्हणजे ते गुणवत्ता कशी सुधारता येईल, त्याचं रिक्लेमेशन कसं करता येईल. जसं आता जमिनीचं समजा प्रदूषण झालं, क्षार जास्त झाले, जमीन ॲसिडिक झाली, तर कोणते घटक आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर तिचं pH पुन्हा नॉर्मल येईल, ती पुन्हा आपल्याला उपयोग होईल. किंवा तिचा अल्कलाईन झाली, तिचा pH जर वाढला तर pH आपल्याला नॉर्मल करायला कोणते घटक ॲड केले, म्हणजे मळी ॲड करा, तुम्ही जिप्सम ॲड करा, हे वेगवेगळे घटक, कोणता घटक कधी ॲड करायचा हे आपण अभ्यासून जमीन किंवा पाण्याचं रिक्लेमेशन कसं करता येईल, पाण्याचं पुनर्वापर कसा करता येईल हे सगळं आपण यामध्ये अभ्यासू. सिंचनाचे वेळापत्रक ठरवणारे निकष म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं की कोणत्या निकषावर, म्हणजे काही पिकांचं असं की त्यांना फ्लावरिंग स्टेजला फुल येण्याच्या वेळी पाणी लागतं, काहींना शेंगा येण्याच्या वेळी पाणी लागतं, काहींना जर्मिनेशनच्या वेळी पाणी लागतं. तर प्रत्येक पिकाला कोणत्या स्टेजमध्ये सिंचनाचं वेळापत्रक ठरवण्यासाठी कोणत्या स्टेजमध्ये पाणी देणं गरजेचं आहे. काही पिकांना 1 किंवा 2 जरी वेळा जरी पाणी दिलं तरी चालतं, किंवा काही पिकांना वारंवार पाणी द्यावं लागतं, किंवा त्याची सिंचन क्षमता, कार्यक्षमता कशी आहे, त्या पाणी वापर क्षमता कशी आहे पिकाची, हे सुद्धा आपण यामध्ये पाहून घेऊ.
हा एक मुद्दा आहे, नद्यांची आंतरजोडणी आणि नद्या जोड प्रकल्प. याच्या आधीसुद्धा सिलेबसला हा टॉपिक होता, पण आयोगाने आतापर्यंत फक्त याच्यावर एकदाच प्रश्न विचारला. तरीसुद्धा आपण नद्याजोड प्रकल्प म्हणजे काय, तो कधी सुरू झाला, त्याच्यामुळे कसं इनिशिएटिव्ह होतं, त्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड कसं होतं, आता सध्या प्रस्तावित नद्याजोड प्रकल्प कोणते आहेत. जसे आर्थर नावाचा एक इंजिनियर होता, त्यांनी मुंबईमध्ये पीरपंजाल नदी वगैरे जोडायचं त्यांनी त्या काळी ठरवलं होतं. तर ती कशा स्टेप्स ठरत गेल्या, आत्ता कोणत्या प्रकल्पांवर विचार चालला आहे, त्याच्यातून कोणाला फायदा होईल, किती TMC पाण्याचा फायदा होईल, हे सुद्धा आपण यात पाहून घेऊ. सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी. मग सिंचनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे, मग आधुनिक पद्धती कोणत्या आहेत, जुन्या पद्धती कोणत्या. मग आधुनिक पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन, याच्यावर आयोग जास्त प्रश्न विचारले. त्यामुळं मग यांच्यामध्ये समजा तुषार सिंचन कोणत्या जमिनीमध्ये उपयुक्त आहे, ठिबक सिंचन कोणत्या जमिनीमध्ये उपयुक्त आहे, उताराच्या जमिनीवर तुषार वापरावं का ठिबक वापरावं. मग याच्यामध्ये जर क्षार जमत असेल, क्षारयुक्त पाणी असेल तर काय करावं. मग ह्या पाईप्स स्वच्छ करावे लागतात, यांचं मेंटेनन्स करावं लागतं. मग त्यासाठी काही केमिकल वापरले जातात स्वच्छ करण्यासाठी. ज्यात काही महत्त्वाचे पार्ट आहेत हे आपण याच्यामध्ये अभ्यासून घेऊ. सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर खते देणे, याच्यामध्येच फर्टिगेशन नावाची कन्सेप्ट असते. काही खतं असतात, काही विद्राव्य असतात, काही अद्विद्राव्य असतात. जी पाण्यातून विरघळतात खतं ती सिंचनाद्वारे दिली जातात. तसंच काही खतं अशी असतात जी आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन, युरिया असेल, SSP असेल. मग ज्यावेळी आपण खतांचा अभ्यास करू, ज्यावेळी अन्नद्रव्यांचा अभ्यास करू, त्यावेळी मग प्रत्येक खतामध्ये किती प्रमाणात, समजा युरियामध्ये किती नायट्रोजन असतं, SSPमध्ये किती फॉस्फरस असतं, किंवा कोणत्या पिकामध्ये कोणत्या प्रमाणात, जसं आता युरियावर आपल्याला प्रश्न येऊन गेला, SSPवर आपल्याला प्रश्न विचारू शकतात, कोणत्या खतामध्ये किती प्रमाण. मग यामध्ये कॉम्प्लेक्स खतं कोणती, म्हणजे एकाच याच्यातून जास्त स्ट्रेट फर्टिलायझर, म्हणजे आता युरियातनं फक्त आणि फक्त नायट्रोजन मिळतो. मग याच्यासोबतच आपल्याला जे आपण खतं अभ्यासणार, मग जैविक खतं कोणती, ॲझोटोबॅक्टर कोणतं, ॲझोस्पायरेलम काय आहे, ॲसिटोबॅक्टर काय आहे, रायझोबियम काय, हे सुद्धा आपण अभ्यासू. सोबत आपण जे बघितलं की कमतरतेमुळे कोणते रोग होतील, तसेच काही पिकांचे महत्त्वाचे रोग आहेत. जसं टिक्कावर 1-2 वर्षापूर्वी आयोगानं प्रश्न विचारला आहे, किंवा झिंक डेफिशियन्सीवर प्रश्न विचारले, ते माहीत असायला पाहिजे. महत्त्वाचे इन्स्टिट्यूट जसे ही NDR आहे, आयोगानं मागच्या वर्षी ICAR विचारली. एकदा आयोगाने भारतात स्थापन झालेली पहिलं विद्यापीठ कोणतं असं विचारलं आहे, एकदा क्रीडा विचारलं आहे, हे अभ्यासायला पाहिजे. आयोगाने आपल्याला विंड विचारलं आहे, ॲनोमीटर विचारलं आहे. त्यामुळे आपण एका लिस्टमध्ये फक्त कोणती कोणती महत्त्वाची उपकरणं आहेत, दिसायला जरी अवघडच असलं तरी उपकरणं सोपे आहेत, उपकरण आणि त्याचा वापर हा खूप इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला मेट्रोलॉजीचं जर तुम्हाला थोडंफार आवड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे छान वाटेल की कोणतं उपकरण कशासाठी वापरतात. मग वेट बल्ब कशाला वापरतात, ड्राय बल्ब कशाला वापरतात, स्टीव्हन्सन स्क्रीन म्हणजे काय असतं, त्यात डबल स्टीव्हन्सन स्क्रीन कशी असते, त्यामध्ये पुन्हा मग ज्यावेळी तुम्ही हवेचं प्रेशर मोजता त्यावेळी मग त्यात ग्राफमध्ये सुद्धा कसं मोजता येतं, आणि हायग्रोमीटरमध्ये कसं मोजता येतं मॉइश्चर, ह्या किंवा टेन्शिओमीटर म्हणजे काय असतं, हे सगळं अभ्यासू. जेव्हा पीक पद्धती आपण अभ्यासू, त्या पीक पद्धतीमध्ये मग मिश्र पीक पद्धती म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत, स्ट्रिप क्रॉपिंग म्हणजे काय, उतारावरची शेती म्हणजे काय, पट्टा पीक पद्धती म्हणजे काय, मग त्याचा कसा फायदा मृदा आणि जल संवर्धनासाठी होऊ शकतो. याच्याबरोबर काही पिकं ट्रॅप क्रॉपसारखी वापरली जातात, झेंडूसारखं पीक आहे, जर ते सूत्रकृमींना थांबवण्यासाठी वापरलं जातं. काही पिकं इंडिकेटर प्लॅन म्हणून वापरले जातात, म्हणजे एका XYZ गोष्टीची कमतरता आपल्या पिकाला भासते. सूर्यफूलसारखं पीक आहे जे पटकन सहनशील असतं, ते कमतरता दाखवतं, त्यामुळे आपण मुख्य पीक वाचवू शकतो, हे आपण अभ्यासू. किंवा ज्यावेळी आपण फिजिओलॉजी किंवा फिजिओग्राफी वनस्पतीचा अभ्यास, त्यावेळी आता लॉंग डे शॉर्ट डे याच्यावर आयोगाने 4 ते 5 वेळा प्रश्न विचारला आहे. लॉंग डेमध्ये किती दिवस म्हणजे लॉंग डे, किती तास म्हणजे लॉंग डे, किती तास म्हणजे शॉर्ट डे, किंवा त्या क्रिटिकल पिरियड किती असतो, कोणते पीक लॉंग डे आहेत, कोणते पीक शॉर्ट डे, काही डे न्यूट्रल ज्यांच्यावर काही फरक पडत नाही की किती आम्हाला सूर्यप्रकाश मिळाला, किती नाही मिळाला, हे सुद्धा आपण अभ्यासू. त्यानंतर जेव्हा आपण फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन पाहू, तर त्यावेळी आपण आता हे तुम्ही बऱ्यापैकी फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन 12वीला ज्यांचा बायो असेल त्यांनी पाहिलं असेल, बाकीच्यांना आपण यामध्ये डिटेल हे घेऊ. त्याच्यासोबत टॅप रूट सिस्टीम कशी असते, फायब्रस रूट सिस्टीम कशी असते, हे सुद्धा आपण एकदा बेसिक बघून घेऊ. याच्यावर प्रश्न जरी कमी असले तरी आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो, कारण याच्या आधी आपल्याला फिजिओलॉजीवर जरी सिलेबसला परफेक्टली मेन्शन असलं तरी आयोगाने सिलेबसवर याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. हे सगळं आपण याच्यामध्ये अभ्यासून घेऊ. अजून महत्त्वाचे घटक आपण जे सुरुवातीला बघितले, तर हे सगळे महत्त्वाचे घटक आधी आपण करून घेऊ. आपला अप्रोच असा असेल की आपण पहिल्यांदा मृदा, त्यानंतर जलसंधारण किंवा जल व्यवस्थापन, आणि त्यानंतर कृषी परिसंस्था, हे तिन्ही घटक बघू. प्रत्येक वेळी आपण आता एखादा घटक झाला, समजा आता आपण मृदेचा घटक सुरू केला, मृदा एक नैसर्गिक घटक, त्यानंतर आयोगाने त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेत, UPSCने त्याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेत,
ते सुद्धा आपण बघू. आणि आपले टॉपिक झाले की प्रत्येक टॉपिक नंतर आपण छोटे छोटे टेस्ट घेत राहू दर आठवड्याला किंवा दर 5-6 लेक्चर नंतर आपण एक एक टेस्ट घेत राहू. त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं एक ॲप्रोच डेव्हलप करा. जुने क्वेश्चन बघा, सिलेबस बघा, जुना सिलेबस बघा, नवीन सिलेबस बघा. त्यानंतर इंग्लिशमधला सिलेबस नवीन सिलेबस मराठी आणि इंग्लिशमधला कम्पेअर करून बघा. कारण आयोगाचं मत असं असतं की आम्ही जो इंग्लिशमध्ये दिलेला आहे तो सिलेबस आमचा ग्राह्य धरायला हवा. जे आपण इथं पाहिलं की हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावर सगळ्यात जास्त आतापर्यंत आपल्याला प्रश्न टॅकल होतात हे टॉपिक आपण अभ्यासायचे आहेत. यानंतर आपण मृदा हा घटक सुरू करू पुढच्या लेक्चरपासून. त्याच्यासोबतच तुम्ही ॲनालिसिसला सुद्धा सुरुवात करायला पाहिजे. आपल्याकडे टोटल प्रश्न किती आहेत मागच्या 8 वर्षाचे जवळपास 8×24 म्हणजे 250 प्रश्न आहेत. ह्या 250 प्रश्नांचं ॲनालिसिस तुम्ही अगदी 2-4 तासात सुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्ही ते प्रश्न वारंवार वाचले पाहिजेत. कोणता घटक कुठं जाईल म्हणजे कोणता घटक कोणत्या सब पॉईंट खाली जाईल हे सुद्धा आपण यामध्ये अभ्यासू शकतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.